a special show for the car lovers. इथे होणार आहे प्रत्येक नवीन गाडीची रोड टेस्ट आमच्या स्पेशल टीम बरोबर. काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा USP, या सगळ्यांची वन रूफ इन्फॉर्मेशन म्हणजे Z24 तास जिग्नेशन शो. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी ऑन द रोड. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत टाटाचे डिझेल झेस्ट, सेफ्टी टिप्स आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आमच्या एक्सपर्ट कडून. झेस्ट कारची, भारतातील एकमेव ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट डिझेल सिडान. युरोपियन कार मधून ड्राईव्ह केल्याचा फील ही गाडी चालवताना होतो. चला तर मग घेऊया टाटाच्या झेस्ट कारची एक टेस्ट ड्राईव्ह. टाटाची झेस्ट ही टाटाच्या कारसाठी एक नवी डेफिनेशन देणारी कार आहे. क्वालिटी आणि फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर झेस्ट ही आतापर्यंतच्या टाटा कार्सपेक्षा वेगळी आहे. झेस्ट पेट्रोल बरोबर झेस्ट डिझेल बाजारात आली आहे. आमच्या टीमनं नुकतीच त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतली. पाहूया झेस्ट ही खरंच वर्थ आहे का. झेस्ट डिझेल ही भारतातली एकमेव ऑटोमॅटिक कॉम्पॅक्ट डिझेल सेडान. पण ही खरंच तेवढी स्मार्ट आहे का. तिच्याबरोबर ड्राईव्ह करणं एक्साइटिंग आहे का बोरिंग, हेच सगळं शोधायला आम्ही निघालोय. नमस्कार. अहो शेवटी टाटाची झेस्ट आली आणि आज माझ्याकडे काय माहिती आहे का, टाटाची झेस्ट डिझेल. ही झेस्ट डिझेल बाकीच्या डिझेलपेक्षा निराळी कशी, तर मल्टीजेट 4 सिलेंडर डिझेल इंजिनला ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन लावलेलं आहे. या सेगमेंटमध्ये हे पहिलंच. तसं जर बघाल ना तर गाडी बाकी सगळ्या गोष्टी नेहमीच्या स्टँडर्ड आहेतच. एअर कंडिशनिंग, पॉवर स्टिअरिंग, सेंट्रल लॉकिंग, अलॉय व्हील्स, म्युझिक सिस्टीम वगैरे वगैरे वगैरे. पण अहो ही साधी म्युझिक सिस्टीम नाही बरं का. ही आहे हर्मनची इन्फोटेनमेंट सिस्टीम, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस कमांड देऊ शकता, तुमचे आलेले SMS बघू शकता, नवीन SMS पाठवू शकता, तुमचं फोन बुक स्कॅन करून वाटेल त्याला पाहिजे त्याला फोन करू शकता. माझं काय म्हणणं आहे की हे सगळं टाटाने एकत्र जोडायला खूपच कष्ट घेतलेत असं मला वाटतं आणि त्याची जरूर पण होती. पण हे सगळं प्रकरण कसं आहे, गाडी कशी चालते हे चालवल्याशिवाय तर काय मला कळणार नाही. पण एका गोष्टीचा मात्र मला नक्की अभिमान आहे की एका कम्प्लिटली भारतीय कंपनीने मल्टीनॅशनल मंडळींच्या इतकी तोडीसतोड गाडी बनवून बाजारात आणलेली आहे. कशी चालती ती आपण आता बघूया. सगळ्यात आधी बोलूया नंबर्स बद्दल. 1248 cc, 4 सिलेंडर्स, व्हेरिएबल जॉमेट्री टर्बोसह डिझेल इंजिन ही झेस्ट डिझेलची काही फीचर्स. तिची पिकअप पॉवर सॉलिड म्हणजे 90 PS, 4000 IPM आणि पीक टॉर्क 200 Nm इतका स्पीड आहे. झेस्ट डिझेलच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतं ते तिचं वजन. स्टिअरिंगचा फील थोडासा हेवी आहे. पेट्रोल झेस्टपेक्षा डिझेलच्या स्टिअरिंगला फील कम्प्लीट वेगळा आहे. सस्पेन्शन पण जरा घट्टच आहे. झेस्टमधून राईड करताना एखाद्या युरोपियन कारमधून ड्राईव्ह केल्याचा फील येतो. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही गाडी बऱ्यापैकी पॉवरफुल आहे. कारचं गिअर ॲक्सेलरेशनही चांगलं आहे, पण गिअर बॉक्सचे सिफ्ट्स ड्युएल क्लच युनिट सारखे शार्प नाही. पण हे युनिट तुमच्या खिशाची काळजी घेतं कारण ते अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. डिझेल इंजिन आणि AMT सोडलं तर पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनच्या झेस्टमध्ये फारसे चेंजेस नाही. झेस्ट डिझेलचं इंटिरियर मात्र एकदम खुश करून टाकणार आहे. कारमधली हाय कनेक्ट नेक्स्ट टच स्क्रीन फुल एंटरटेनिंग आहे. USB, ऑक्स, आयपॉड कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि व्हॉइस कंट्रोल या टच स्क्रीनमध्ये आहे.
रिव्हर्स पार्क गाईड आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स ही आणखी काही वैशिष्ट्य. कन्व्हिनियन्स बद्दल बोलायचं झालं तर रिमोट सेंट्रल लॉकिंग, ड्रायव्हिंग सीटची हाईट ॲडजस्टमेंट आणि गिअर शिफ्ट इंडिकेटर ही झेस्टची आणखी काही फीचर. दिवस संपलेला आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि टाटा मोटर्सची झेस्ट डिझेल चालवून झालेली आहे. आणि ह्या गाडीबाबत आणखीन डिटेलमध्ये तुमच्याशी काय बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही. आधी सुरुवातीला आणि गाडीतून मी तुमच्याशी संपर्क साधलेला आहे. मी एका वाक्यात जर सांगायचं तर असं म्हणू शकतो की हे टाटा मोटर्सकडून आलेलं वाहन तुमच्या कंप्लीट पसंतीला उतरेल असं मला वाटतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू का, टाटा मोटर्सचं डिसिजन हे आहे की प्रत्येक गाडी फॅक्टरीतनं निघताना डीलरला द्यायच्या आधी PDI केली जाईल, म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. जर बारीक सारीक त्या गाडीमध्ये काही घोटाळा असेल किंवा चूक असेल तर ते फॅक्टरी लेवललाच नीट केलं जाईल, तुमच्यावर प्रयोग होणार नाही. माझं काय म्हणणं आहे की हे वाहन तुम्हाला आनंद देईल ह्याच्यात शंका नाही. डीलरचं काम फक्त गाडी दाखवायची, विकायची आणि नंतर उत्तम आफ्टर सेल सर्व्हिस द्यायची, एवढंच त्याचं काम उरतं. प्रॉडक्ट चांगलं आहे आणि घेणारे तुमच्या माझ्यासारखे नॉलेजेबल आहेत. कोणती गाडी घ्यावी याबाबत आम्ही तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतो. मात्र गाडी चालवताना सेफ्टीसाठी काय काळजी घ्यावी याबाबत आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई देणार आहेत काही टिप्स. सर्वच गाड्या सेफ्टी बेल्ट लावून येतात, पण काही गाड्या एअरबॅग्स सकट येतात, म्हणजे तुम्हाला ते जास्त पैसे घेऊन घ्यावं लागतं. तुम्ही म्हणाल की अहो हे 40-50 हजार रुपये जास्त कशाला भरायचे? भरावेत. तुमचा जीव 40-50 हजार रुपयापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि हॉस्पिटलचं जर बिल भरायचं झालं तर ते 50 हजार रुपयापेक्षा जास्त नक्कीच होतं. एअरबॅग्सचं काय होतं माहिती आहे का, जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस समोरच्या इम्पॅक्टमुळे डॅशबोर्डमधले डावीकडची आणि स्टिअरिंगमधली एअरबॅग असते ती उघडते. थोडक्यात म्हणजे स्टिअरिंग व्हील आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक प्रकारची हवेची उशी तयार होते. तुम्ही एक तर सेफ्टी बेल्ट तुम्हाला पुढे आपटू देत नाही आणि एअरबॅग तुम्हाला आणखीन पुढे येऊन इजा होऊ देत नाही. ती एअरबॅग आपटल्यानंतर 1/400 सेकंदामध्ये उघडते आणि लगेच डिफ्लेटसुद्धा होते, पण तुमचा जीव वाचलेला असतो, तुम्हाला इजा होत नाही. ते 40-50 हजार रुपये दिलेले अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही म्हणाल की अहो पण बाकीच्या मागच्या माणसांचं काय? हां, त्यांना एअरबॅग नसतात हे मला मान्य आहे, पण त्यांच्या पुढे स्टिअरिंग व्हील पण नसतं की जे येऊन तुम्हाला लागू शकतं. आलं लक्षात? पण हेही तितकंच खरं आहे की तुम्ही जर महागड्या गाड्या घेतल्यात की जेणेकरून 40-50 लाख रुपये खर्च करायची तुमची कपॅसिटी आहे, मग त्याला मागच्या सीटमध्ये बाजूलाही दरवाजात वरती साईडला सगळीकडे रेग्युलर स्क्रीन एअरबॅगसुद्धा येतो दोन्ही बाजूनी खाली येणारा, पण मग पैसे तेवढे भरायला पाहिजेत. पण मी असं म्हणतो की छोट्या गाडीला समोरच्या 2 एअरबॅग्स घ्यायला काहीच हरकत नाही. 5-7 लाख रुपयाच्या गाडीमध्ये आणखीन 40 हजार रुपये द्यायला काहीही हरकत नाही. तुमचा जीव फार महत्त्वाचा आहे, विचार करा. आणि एक गोष्ट, तुम्ही म्हणाल की मग एअरबॅग आणि ह्याच्यामध्ये मी चेंबटला जाईन, तसं होत नाही. काय माहिती आहे का, आजकालच्या गाड्यांमध्ये स्टिअरिंग कॉलम हा नेहमीच ॲडजस्टेबल असतो. तो तुम्हाला आत बाहेर करता येतो, वर खाली करता येतो, जेणेकरून तुमच्या छातीपासून त्या स्टिअरिंग व्हीलचं अंतर तुम्ही रेग्युलेट करू शकता. गाडी चालवताना काही लोकांना सवय असते की असं स्टिअरिंगला चिटकून बसायचं, कधीही बसू नये. तुमच्या आणि स्टिअरिंगच्या मध्ये फुटभर अंतर पाहिजे. एअरबॅग उघडायला जागा ठेवा. लक्षात येते? बराच वेळा आपण बघतो की मातोश्री गाडी चालवत असतात आणि पाठीमागच्या काचेमध्ये एक छोटं मूल 1.5-2 वर्षाचं तुम्हाला मागच्या लोकांना टाटा करत असतं. जर ब्रेक दाबला तर त्या मुलाचं काय होईल? कोणी विचार करत नाही. ह्याला टेकिंग सेफ्टी फॉर ग्रांटेड असं म्हणतात. तुम्ही मला सांगा, मुलांना बसवायला आणि बेल्ट लावण्याकरता छोटी चाइल्ड सीटसुद्धा विकत मिळते. 5-7 लाख रुपयाच्या गाडीमध्ये 3-4 हजार रुपयाची
चाइल्ड सीट महाग नाही, ती सीट तुम्ही तुमच्या गाडीत बसवून घ्या, तुमचं लेकरू त्या सीटमध्ये बसवा आणि त्याला पण सेफ्टी बेल्ट लावा. त्या सीटला सेफ्टी बेल्ट असतो, त्या मुलाला सेफ्टी बेल्टची सवय पण होईल आणि त्याचं आयुष्य धोक्यात राहणार नाही. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का? सेफ्टी बेल्टला पर्याय नाही, पुढची सीट आणि मागची सीट. आलं लक्षात? नाव इट्स टाइम फॉर युअर क्वेरीज. आमच्या काही व्ह्युअर्सने आम्हाला काही प्रश्न पाठवलेत आणि त्यांच्या क्वेरीजना आमच्या एक्सपर्टने दिलेले सोल्युशन. सो लेट्स मूव्ह ऑन टू द क्वेरीज. ललित सावंत यांचा प्रश्न आहे, माझ्याकडे मारुती स्विफ्ट आहे, मायलेज कसं वाढवता येईल, सीएनजी किट बसवू का? हां ललित कुमार, तुम्ही हे सांगितलं नाही आहे की तुम्ही कुठल्या शहरात राहता, ट्रॅफिक काय टाईपचं आहे, म्हणजे अतिशय गर्दी असते का स्मूथ फ्लोईंग ट्रॅफिक आहे, या सगळ्यावरती कन्झम्पशन अवलंबून असतं. प्रत्येकाची चालवायची स्टाईलसुद्धा निराळी असते. सो हे सांगणं की तुम्ही ज्या शहरात राहता आणि ज्या तऱ्हेने गाडी चालवता त्याच्यात तुम्हाला किती ॲव्हरेज मिळतं हे तुम्ही सांगितलं नाही आहे. पण सगळं नॉर्मल आहे असं मी धरून चालतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की गाडी चालवणं ह्याच्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही जर त्याचा आलेख काढलात ना की ज्याला आपण ग्राफ म्हणतो, तर तो स्मूथ कर्व पाहिजे चालवण्याचा, ECG सारखा नको. तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतोय? तुम्ही गाडी स्मूथ आणि व्यवस्थित चालवली, शांतपणे चालवली तर कन्झम्पशन नेहमीच चांगलं मिळतं. तुमच्या राहण्याच्या गावामध्ये किती कन्झम्पशन मिळेल आणि त्याच्यात वाढ कशी करायची हे मी सांगणं फार अवघड आहे. पण एवढं सांगू शकतो की गाडी स्मूथ चालवायला शिका आणि त्याच्यात नक्कीच वाढ होईल. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारला आहे की CNG किट बसवू का? तुमचं रनिंग किती आहे? जर महिन्याला तुम्ही 200-400 किलोमीटर करत असाल ना तर CNG किट बसवू नका, कारण ते जे पैसे खर्च करणार त्याच्या व्याजामध्ये तुमचं पेट्रोल घालून होईल. आलं लक्षात? CNG किटनी डेफिनेटली पॉवर थोडीशी कमी मिळते. गाडीच्या इंजिनच्या लाईफवरती काय फारसा परिणाम तुमच्या वापरण्यात होईल असं मला वाटत नाही. पण ह्या गोष्टीचा जरूर विचार करा की आपलं रनिंग किती आहे आणि मगच ठरवा CNG किट बसवायचं का नाही. मोहित वर्मा यांचा प्रश्न आहे, माझ्याकडे हुंदाई i10 एस्टा CRDI 2011चं मॉडेल आहे. आतापर्यंत 70,000 किलोमीटर रनिंग झालेला आहे. कंडिशन उत्तम आहे. ऑथोराइज डीलरकडे सर्व्हिसिंग करतो. ही गाडी विकल्यास काय किंमत येईल? मोहित, तुमची i10 CRDI 2011ची जी आहे ना ती तुम्ही 70,000 किलोमीटर चालवली आहे, म्हणजे पुष्कळ रनिंग झालेलं आहे. आणि तुम्ही असं विचारताय की याची किंमत काय येईल. प्रश्न असा येतो की गाडीची कंडिशन उत्तम आहे हे स्टेटमेंट मी मान्य करतो, पण जोपर्यंत गाडी पर्सनली बघता येत नाही किंवा इव्हॅल्युएट करता येत नाही तोपर्यंत खरंच गाडीची कंडिशन काय आहे हे सांगणं फार अवघड आहे. आणि तुम्ही कुठल्या शहरात राहता त्याच्यावरती सुद्धा रिसेल व्हॅल्यू अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरामध्ये जे रिटेलर्स आहेत किंवा गाड्यांचे डीलर आहेत त्यांच्याकडनं एस्टिमेट घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला किंमत किती पाहिजे आणि बाजार काय आहे हे प्रत्येक शहरात गणित बदलत जातं. तर माझं असं तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही तुमच्या लोकल माणसाकडून गाडी इव्हॅल्युएट करून घ्या आणि मगच कळेल की या गाडीची खरी किंमत काय आहे. ही गोष्ट विसरू नका, 70,000 किलोमीटर हे पुष्कळ रनिंग आहे. विनीत पानसरे यांचा प्रश्न आहे, मी 2013 मध्ये नवीन मारुती वॅगनार घेतलेली आहे. आतापर्यंत 17,000 किलोमीटर रनिंग झालेला आहे. मात्र क्लच दाबल्यावर घरघर असा आवाज येतो. डीलरच्या मध्ये क्लच रिलिंग बेरिंग गेलेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? हां विनीत, तुम्ही असं विचारताय की 17,000 किलोमीटरमध्ये क्लच बेरिंग गेलं आहे तर त्याला जबाबदार कोण? एक गोष्ट लक्षात ठेवा की क्लच बेरिंग हे प्रत्येक वेळेस गिअर बदलताना जेव्हा तुम्ही क्लच दाबता आणि सोडता त्याच्यामध्ये ते कार्यरत होतं. प्रश्न असा आहे की गिअर बदलून झाल्यानंतर गाडी जेव्हा चालत असते तेव्हा तुमचा पाय कुठे असतो? तुम्ही जर तो सारखाच क्लच पेडलवर ठेवलात तर ते रिलीज बेरिंग कॉन्स्टंटली फिरत राहतं आणि मग त्या बेरिंगचं आयुष्य कमी होतं. म्हणजे मी तुमच्या चालवण्यात दोष आहे असं मी म्हणत नाही, पण ही एक बाब असू शकते आणि बहुतांशी वेळा तसंच असतं की ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये रायडिंग द क्लच असं म्हणतो. सो तुमचा पाय जर कायम क्लचवर असेल गाडी चालू असताना तर क्लच बेरिंग जाणारच. ह्याला डीलरही जबाबदार नाही आणि ह्याला गाडी पण जबाबदार नाही. तुम्ही नक्कीच चेक करून बघा की तुमचा पाय गिअर बदलून झाल्यावरती कुठे असतो, क्लचवर असतो का. डू नॉट राईड द क्लच. पीटर लोगो यांचा प्रश्न आहे, माझ्या हुंडाई वर्नो गाडी
गाडीच्या टायरला साईड वॉलवर 2-3 फुगे आलेले आहेत. यावर उपाय काय आहे आणि हे फुगे येण्यामागचं कारण काय आहे आणि हे फुगे असेच ठेवले तर काय होईल? पीटर, तुम्ही जी कंडिशन तुमच्या गाडीच्या टायरची सांगितली ना की 2-3 फुगे आलेले आहेत, ही फार डेंजरस सिच्युएशन आहे आणि ह्याला जबाबदार कोण? तर आपणच. तुम्ही म्हणाल हे फुगे आले कसे? काय आहे, आपल्याकडे हायवेवरती किंवा तत्सम रस्त्यावरती पॉटहोल्स नक्कीच असतात आणि त्या पॉटहोलला, ज्याला आम्ही रेझर एज आहे अशी म्हणतो, या खड्ड्यातनं तुम्ही जर जोरात गेलात तर टायरला चिमटी बसते आणि ती चिमटी बसल्यानंतर रेडियल टायरची वॉल सॉफ्ट असल्यामुळे त्याला इंजुरी होऊन फुगा येतो. हा फुगा पोटेन्शियली अतिशय डेंजरस असतो. त्याचं कारण असं आहे की ही फुगेवालं टायर घेऊन तुम्ही हायवेला गाडी पळवलीत आणि टेम्परेचर वाढून हवेचं आतलं प्रेशर वाढलं की टायर फुटू शकतो. बहुतांशी टायर फुटण्याचे प्रकरण ह्याच्यामुळे होतात. टायरला फुगे येणे हे खराब रस्त्यावरती बेदरकार गाडी चालवण्याने होऊ शकतं. तुमच्या बाबतीत असं झालं आहे असं मी म्हणत नाही, पण हे फार महत्त्वाचं कारण आहे. आणि एक गोष्ट लक्षात तुम्ही अशी घ्या की हे टायर असंच वापरणं हे अतिशय डेंजरस आहे. ह्याला टायर बदलणं एवढं एकच उपाय आहे. आणि पुढच्या वेळेस काळजी घ्या, जेव्हा खड्डे रस्त्याला अतिशय शार्प असतील तेव्हा ते काळजीपूर्वक गाडी चालवणं फार महत्त्वाचं आहे. यू हॅव टू रिस्पेक्ट ऑल द पॉटहोल्स इन दिस कंट्री अँड एस्पेशली वेन यू आर रायडिंग रेडियल टायर्स. मिलिंद कामत यांचा प्रश्न आहे, माझ्या मारुती स्विफ्ट गाडीच्या एसी मधून थंड हवा येणं कमी झालेलं आहे. डीलरच्या मते कूलिंग कॉईल चोकअप झालेला आहे. यावर उपाय काय आणि असं का होतं? मिलिंद, तुम्ही असं विचारलं आहे की कूलिंग कॉईल चोकअप झाली म्हणून गार वारा येत नाही असं डीलर म्हणतो. शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की गॅस कमी झालेला आहे एसीमधला, पण तो व्यवस्थित असं आपण धरून चालू. मग तुम्ही म्हणाल कूलिंग कॉईल चोकअप कशी झाली? त्याला कारण असं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही एअर कंडिशनर वापरता तेव्हा जर काचा नीट बंद पाहिजेत आणि दुसरी गोष्ट रिसायकलिंग स्विच अशा ठिकाणी पाहिजे की बाहेरची हवा आत घेण्याची प्रक्रिया बंद झाली पाहिजे. तर बाहेरची हवा आत घेण्यामध्ये जो हवेतली स्निग्धता, चिकटपणा, एक्झॉस्ट फ्यूम जे काय असतं ते सर्व कूलिंग कॉईलमध्ये बसतं आणि मग कूलिंगला बाधा निर्माण होते. आणि मग त्याला उपाय कूलिंग कॉईल काढून साफ करून सर्व्हिस करून गॅस रिचार्ज करणे, याला पर्याय नाही. लक्षात ठेवा, एसी चालू असताना काचा बंद पाहिजेत आणि रिसायकलिंग स्विच चालू पाहिजे. बाहेरची हवा आत नाही येता कामा. आणि दुसरी गोष्ट, एसी चालू असताना तुम्ही आज सिगरेट ओढता का? नका ओढू. गाडीच्या बाहेर जाऊन ओढायची. सिगरेटच्या धुरामध्ये जे काय निकोटीन असतं त्याने सुद्धा कूलिंग कॉईल चोक होते, हे लक्षात ठेवा. आय होप दिस कार जर्नी इज रिअली एन्जॉयबल फॉर यू. नेक्स्ट वीकेंडला ही कार जर्नी अशीच सुरू राहणार आहे. मात्र तुमच्या मनात गाडीबाबत जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. त्याची उत्तरं आमच्या एक्सपर्टकडे आहेतच. सो आजची कार जर्नी इथेच थांबूया. एन्जॉय युअर वीकेंड. बाय बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.